मित्रांनो, आज आणखीन एक मी वास्तव तुमच्यासमोर ठेवतोय, ते म्हणजे जहादचं वास्तव. आता त्या जहादमध्ये नक्की कुठली गोष्ट आहे, ते आहे लव जहाद. आणि ह्या लव जहादमुळे पुढच्या आणखीन 3 जहाद झालेले आहेत. ते 3 जहाद कोणते आहेत? तर एक लँड जहाद आणि ओट जहाद, या एका लव जहादमुळे. आता हे लव जहाद कोणाबरोबर झालेलं आहे ते आज आपण समजून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी. मित्रांनो, आज आणखीन एक मी वास्तव तुमच्यासमोर ठेवतोय, ते म्हणजे जहादचं वास्तव. आता त्या जहादमध्ये नक्की कुठली गोष्ट आहे, ते आहे लव जहाद. आणि ह्या लव जहादमुळे पुढच्या आणखीन 3 जहाद झालेले आहेत. ते 3 जहाद कोणते आहेत? तर एक लँड जहाद आणि ओट जहाद, या एका लव जहादमुळे. आता हे लव जहाद कोणाबरोबर झालेलं आहे ते आज आपण समजून घेणार आहोत. मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. मित्रांनो, एक जहाद होतोय, तो कुठे घडला जातोय, त्याच्या घटना कुठे घडत आहेत, तर ते महाराष्ट्रात. आणि हा जहाद कुठला आहे? तर लव जहाद. त्या लव जहादपासून हा सर्व जहाद पहिला सुरुवात झालेली आहे. आता लव जहाद कोणाबरोबर झाला मित्रांनो, हे तुम्हाला मी सांगणार आहे. पण त्या अगोदर एक विनंती. माझे 3 यूट्यूब चॅनल आहेत. एक आहे सनातनी वास्तव, दुसरा आहे बोलायचं तरी काय, आणि आता ज्याच्यावरती मी बोलतोय, तुमच्यावर संवाद साधतोय, ते आहे वास्तवावर बोलू काहीतरी. या तिन्ही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि आपले विचार मांडा आणि लाईकसुद्धा करा. मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये आपले मतं मांडा, विचार मांडा. मित्रांनो, आता हा लव जहाद कोणाबरोबर झालेला आहे आणि लव जहादमध्ये सापडलेली व्यक्ती, त्या प्रेमामध्ये सापडलेली व्यक्ती कोण आहे? ती व्यक्ती म्हणजे खुद्द उद्धव ठाकरे, उद्धवराव यांच्याबरोबर लव जहाद झालेला आहे. मी असं का म्हणतोय मित्रांनो? कारण गेले कित्येक दिवस मी याच्यावरती शोध करतोय, समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. बऱ्याच जणांशी मी याच्यावरती चर्चा केली. इथे घाटकोपरमध्ये नारायणनगरमध्ये जी मुस्लिम वस्ती आहे, त्या मुस्लिम वस्तीमधील काही तिथले जे लोकल नेते आहेत त्यांच्याशी मी चर्चा केली. आणि त्यानंतर माझ्या लक्षात एक गोष्ट आली की उद्धव ठाकरे यांच्यासोबत एक लव जहाद होतोय. आणि त्या लवमध्ये, त्या प्रेमामध्ये उद्धव ठाकरे सर्वस्व विसरून गेलेले आहेत. मेरा अब्दुल वैसा नहीं है. आता उद्धव ठाकरे काय म्हणतात? मेरा अब्दुल वैसा नहीं है, मेरा अब्दुल काफ़ी अच्छा है, काफ़ी मुझसे उसका लगाव है, प्यार करता है, मुझे अपने सिर पे बिठाया उसने. ऐसे अभी उद्धव ठाकरे बात करने लगे. मित्रांनो, लक्षात घ्या, मेरा अब्दुल ऐसा नहीं है. आणि नेमकी तीच गोष्ट आता घडते. आणि ह्या लव जहादमधूनच एक ओट जहाद झाला. तो ओट जहाद काय झाला? तर 2024मध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मुसलमानांनी उद्धव ठाकरेंना भरभरून प्रेम दिलं. त्या ओट जहादमध्ये उद्धव ठाकरेंना मुसलमानांनी भरभरून प्रेम दिलं. मित्रांनो, उद्धव ठाकरेंचं इस्लामीकरण आता 100% झालं आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण जेवढे काँग्रेस हे त्या मुसलमानांच्या सोबत आहेत, त्यापेक्षाही दामदुपटीने आज उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत आहेत. कारण उद्धव ठाकरेंनी आता आपल्या वडिलांनी जे कर्तृत्व केलं होतं,
वडिलांनी जे एक कर्तृत्व केलं होतं, कर्तृत्व शब्द म्हणतोय मी, त्या कर्तृत्वावरती माफी मागितली आहे. आता ते काय कर्तृत्व आहे तेही आपण समजून घेऊ. एका दैनिकाने ते प्रसारित केलं आहे, ते आता समोर आणलेलं आहे. ते दैनिक कुठलं आहे तर एक महाराष्ट्रातील एक स्थानिक दैनिक आहे, एक वर्तमानपत्र आहे. त्या वर्तमानपत्रातून ही बातमी आता झळकलेली आहे. उद्धव ठाकरे यांनी माफी मागितलेली. मित्रांनो, मी त्याच्यावरती बोलेन, पण सुरुवातीला आता आपल्याला काय बघायचं आहे तर लव जिहाद. आणि एवढे वाहत गेलेत की सांगता सोय नाही. म्हणजे त्याने आपल्या वडिलांनी जे काय निर्णय घेतलेत त्या निर्णयाबद्दल सुद्धा त्यांनी माफी मागितली. एवढे ते अब्दुलबद्दल त्यांच्या मनात प्रेमाचे उमाळे यायला लागले. मित्रांनो, आता ह्याच्यामध्ये फक्त उद्धव ठाकरेच ह्या लव जिहादमध्ये अडकले आहेत का तर नाही. मित्रांनो, मी आता बघतोय ही जी आता विधानसभेची निवडणूक बघतोय किंवा लोकसभेची निवडणूकसुद्धा बघतोय, त्या दोन्ही विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंचे जे समर्थक आहेत ना ते सुद्धा लव जिहादमध्ये पडलेले आहेत. उद्धव ठाकरेंचे जे समर्थक आहेत, जे त्यांचे चाहते आहेत, ते सुद्धा लव जिहादमध्ये पडलेले आहेत. हमारा अब्दुल ऐसा नाही आहे. मित्रांनो, याची प्रचिती येणार त्या श्रद्धाचे ज्यावेळी ते 50-60 तुकडे होणार आणि ती फ्रीजमध्ये ठेवली जाणार, तोपर्यंत तिचे डोळे मिटलेले असणार. त्या श्रद्धाचे डोळे मिटलेले असणार. मित्रांनो, श्रद्धा हा शब्द का वापरतोय मी? मुद्दाम त्याच मुलीचा मी उल्लेख करतोय. अनेक मुलींची अशी हत्या झालेली आहे. अनेक मुली ह्या लव जिहादमध्ये बर्बाद झालेले आहेत. पण मी श्रद्धा ह्या मुलीचं नाव इथे घेतोय. तिचे जे तुकडे केले गेलेत आणि ते फ्रीजमध्ये ठेवले गेले होते. मित्रांनो, श्रद्धा म्हणजे विश्वास म्हणजे प्रेम, आणि हेच प्रेम, अशी जी एक श्रद्धा उद्धव ठाकरेंनी, असं हे प्रेम उद्धव ठाकरेंनी मुसलमानांवर ठेवलेलं आहे. आणि त्याची प्रचिती आली 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये. आणि ह्याच प्रेमाखातीर, या प्रेमामुळे एक ओट जिहाद झालेला आहे. आणि त्या ओट जिहादबरोबर आणखीन एक जिहाद होतोय, तो म्हणजे लँड जिहाद, जमीन जुमल्यांचा जिहाद. मित्रांनो, लक्षात येते का? एका उद्धव ठाकरेंच्या प्रेमासाठी तो अब्दुल आता काय करतोय, काय मागण्या करतोय, त्या मागण्याही समोर आल्यात. ते सज्जाद नोमानी हे मुसलमानांचे जे मुल्ला मौलवी आहेत, सज्जाद नोमानी, आणि त्या पत्रकच काढलं एक, आणि 17 त्यांनी मागण्या केल्या. 17 मागण्या केल्या. त्या 17 मागण्यांमध्ये ते काय सांगतायत? सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आतंक्यांना सोडायचं सांगतायत. ते जे मुस्लिम आतंकी आज कारागृहात आहेत, त्या कारागृहात असलेल्या आतंकियांना, त्या आतंकवादियांना ते सोडायला सांगतायत. म्हणजे बघा, आणि वक्फ बोर्डसाठी हजारो कोटी मागतायत. मित्रांनो, शब्द लक्षात घ्या, मी काय म्हणतोय तो वक्फ बोर्ड, लँड जिहाद, त्याच्याशीच तो जोडला जातोय. लँड जिहाद हा वक्फ बोर्डशी जोडला जातोय. आणि त्या वक्फ बोर्डसाठी हजारो कोटी त्यांनी मागणी केलेली आहे. अनेक मागण्या आहेत. मी त्यातल्या 2 मागण्या तुमच्यासमोर ठेवल्या आहेत, ज्या महत्त्वपूर्ण आहेत, त्या या जिहादच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत. ते म्हणजे कुठली? एक मागणी कोणती आहे तर त्या आतंकवाद्यांना सोडवा, त्यांना रिलीज करा, त्यांना मोकळं करा, त्यांना मुक्त करा, त्यांच्यावरचे आरोप काढून टाका. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वक्फ बोर्डला हजारो कोटी पाहिजेत त्यांना त्या मागण्यांमध्ये. म्हणजे एक लव लेटर उद्धव ठाकरेंना सुद्धा पोचलं. आता बाकीच्या गोष्टी म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी यांना जे लव लेटर गेलेलं आहे
त्या सज्जाद नोमानीकडून, ही एवढी महत्त्वाची गोष्ट नाही आणि ती काही मोठी गोष्ट नाही आहे. कारण त्याच विचारधारेचे आहेत ना काँग्रेस आणि राष्ट्रवादी, तर त्यातूनच बाहेर पडलेला एक पक्ष आहे, ती संघटना आहे. विचारधारा तीच आहे त्यांची काँग्रेसची, बाटावर राज्य करो. इंग्रजांची विचारधारा जी होती तीच विचारधारा काँग्रेसची आहे, आणखीन दुसरी कुठलीच नाही आहे. त्यांना ना राष्ट्राशी ना देशाशी कशाशीच लेणं देणं नाही. त्यांना फक्त काय आहे, आपलं राज्य, आपलं शासन ज्या देशावरती करण्याचीच फक्त त्यांना इच्छा आहे आणि त्याच दिशेने ते चाललेले होते गेले 70 वर्ष. मित्रांनो, लक्षात आलं का? त्यांच्यात राष्ट्रभक्ती नाही आहे, त्याच्यात देशप्रेम नाही आहे. त्यांच्यात फक्त काय आहे तर शासन करणं आणि आपला मलिदा खाणं. म्हणून तुम्ही बघितलं असेल 2014 पूर्वी अनेक भ्रष्टाचार समोर आले होते आणि त्याच्यावरती आता काय चालू आहे, एन्क्वायऱ्या चालू आहेत. असो तो मित्रांनो, विषय काय तर उद्धव ठाकरे यांचा लव जिहाद. आता काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला जे प्रेमपत्र दिलं आहे सज्जाद नोमानींनी, ते त्यांना साजेच आहे. पण इथे जे कडवट हिंदू स्वतःला म्हणवायचे, हिंदुत्वच हेच राष्ट्रीयत्व, गर्व से कहो हम हिंदू है असे म्हणणारे कडवट हिंदू, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हे पुत्र, आणि ह्या बाळासाहेबांनी, ह्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी ही जी उभी केलेली संघटना शिवसेना, त्या संघटनेचे हे नेते होते. असे हे नेते, असे हे अध्यक्ष आता नाही आहेत. आता ते शिवसेनेचे अध्यक्ष नाही आहेत, ते आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नवीन नामकरण झालेल्या पक्षाचे ते नेते आहेत. पण शेवटी शिवसेना हे तिथे जोडलं जाते ना, लावलं जाते. फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे असं त्याचं नामकरण नाही आहे. मग ते शिवसेना हा शब्द लावला आहे ना, तो तेवढ्या पुरता आहे, फक्त तेवढ्या पुरता नावाला आहे. म्हणजे आपण कसं सगळं जेवण घेतल्यानंतर अगदी नावापुरतं जर लोणचं घेतो चवीसाठी, तसं ते चवीची लोणच्याची फोड त्याने शिवसेना हे नाव लावून घेतलेलं आहे. बाकी काय उद्धट. आता बाळासाहेबांचं नाव मला चुकीच्या प्रकारे घ्यायचं नाही आहे. त्यामुळे उद्धट ठाकरे यांनी काय केलं आहे, लव जिहाद केलेलं आहे आणि तो समजून घेणं गरजेचं आहे. आणि या लव जिहादमुळे आणखीन 2 जिहाद जन्माला आले. तो म्हणजे एक ओट जिहाद आणि दुसरा आहे लँड जिहाद. मित्रांनो, नुकतंच ज्यावेळी पार्लमेंटमध्ये, संसदेमध्ये हा वक्फ बोर्डच्या संशोधनावरती ज्यावेळी विचार केला गेला, त्याच्यावरती चर्चा होत होती, त्यावेळी उद्धव ठाकरेंनी मौन ठेवलं होतं. त्यांचे जे सांसद आहेत, त्यांचे जे खासदार आहेत, ते संसदेतून उठून गेले होते, बाहेर पडले होते. म्हणजे त्यांनी त्याला समर्थनसुद्धा केलं नव्हतं. याचा अर्थ समजून घ्या मित्रांनो, विरोधसुद्धा केला नाही आणि समर्थनसुद्धा केलं नाही. कधी संसदेमध्ये ज्यावेळी हे विधेयक आणलं गेलं, त्याच्यावरती संशोधन करण्यासाठी हे विधेयक आणलं गेलं त्यावेळीची गोष्ट. पण त्यानंतर ज्यावेळी मुसलमानांनी मुल्ला मौलवींनी मातोश्रीच्या बाहेर जाऊन आंदोलन केलं आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात काय केले, घोषणा दिल्या. त्या घोषणेनंतर उद्धव ठाकरे काय झाले, घाबरगुंडी उडाली. का तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जी काय त्यांनी प्रेम दिलेलं आहे आपल्याला भरभरून, ते प्रेम येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मिळणार नाही. आणि हे ज्यावेळी त्यांच्या लक्षात आलं, त्यावेळी त्यांनी माफी मागितली. त्या मुल्ला मौलवींची, त्या मुसलमानांची माफी मागितली. आणि काय ऐलान केलं त्याने, काय घोषित केलं तर आम्ही वक्फ बोर्डच्या मालकीची, काय म्हणाले, वक्फ बोर्डच्या मालकीची, मालकी कुठून आली मालकी यांची,
पण उद्धव ठाकरे म्हणत आहेत वक्फ बोर्डच्या मालकीची जमीन 1 इंचसुद्धा जमीन आम्ही काय करू देणार नाही, घेऊ देणार नाही. कोणाला? तर भारत सरकारला. कब्जा करू देणार नाही तर भारत सरकारला. भारत सरकारने कब्जा केलाय की वक्फ बोर्डनी कब्जा केलाय? आता उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यावं की त्या जमीन जुमले जे आहेत, ज्या वक्फच्या नावाखाली या मुसलमानांनी जे कब्जे केलेले आहेत जमिनीवरती, त्या जमिनींवरती सरकारने कब्जा करतोय की वक्फ बोर्ड कब्जा करतोय? नक्की कोण कब्जा करतोय? पण उद्धव ठाकरेंच्या म्हणण्याप्रमाणे सरकार वक्फ बोर्डच्या जमिनीवरती कब्जा करायला बघतोय, हक्क सांगतोय, त्यांचे हक्क काढून घेतोय. आणि हे हक्क काढून घेऊ देणार नाही मी. मित्रांनो बघा, लँड जिहाद ह्याला म्हणतात, लँड जिहाद. मग आता उद्धव ठाकरेंना ह्या लँड जिहादमधून काय त्या जमिनीचा, त्या जमीन जुमल्याचा वाटा मिळणार आहे? काहीतरी असणार ना मित्रांनो. फुकटच कोण काय करत नाही, मोफत कोण कुठली गोष्ट करत नाही, काहीतरी त्याच्यातून त्याला फायदा मिळणारच असेल. मग या लँड जिहादमधून वक्फ बोर्ड जी काय प्रॉपर्टी गोळा करणार आहे, त्या प्रॉपर्टीमधून उद्धव ठाकरे यांना अशा किती प्रॉपर्ट्या मिळणार आहेत, किंवा त्या प्रॉपर्टीच्या व्यतिरिक्त असे किती पैसे मिळणार आहेत? बाबा चला प्रॉपर्टी आम्ही घेतो, ह्याचा जो हे आहे ना, किंमत आहे, त्या किमतीचा अमुक पर्सेंटेज आम्ही तुम्हाला देतो, असंही ठरलं असेल. म्हणून उद्धव ठाकरे काय झालेत, वक्फ बोर्डच्या सोबत उभे राहिले, वक्फ बोर्डचं समर्थन करायला लागले, त्या मुल्ला मौलवींचं समर्थन करायला लागले. का? तर लव जिहादमध्ये आहेत. आज सध्या उद्धव ठाकरे हे लव जिहादमध्ये आहेत. आता त्यांची ती श्रद्धा कधी होईल? लवकरच होईल मित्रांनो. ती वेळ त्यांच्यावरती नक्की येणार. कारण मुसलमान हे कोणाचेच झालेले नाही आहेत. मुसलमान हे कोणाचेच झालेले नाही आहेत. तुम्ही जर मुसलमानांचं इतिहास बघितलात, फक्त भारतीय इतिहास नव्हे तर जागतिक इतिहास बघितल्यानंतर मुसलमान हे कोणाचेच नाहीत, आपल्या आईबापाचे नाही आहेत. तर ते उद्धव ठाकरेचे होतील का? मुसलमान हे आपल्या आईबापाचेच नाही आहेत, तर ते उद्धव ठाकरेचे होतील का? असो मित्रांनो, शेवटी उद्धव ठाकरेंची श्रद्धा होणार आणि त्या श्रद्धेचे असे 50 तुकडे त्या फ्रीजमध्ये डांबले जाणार मित्रांनो. आणि त्याबरोबर जे त्यांचे समर्थक आहेत, त्यांचे चाहते आहेत, त्यांची सुद्धा अवस्था हीच होणार आहे. पण तुर्तास तरी सध्या महाराष्ट्राला याची झळ लागते. ह्या लव जिहादमुळे ह्या महाराष्ट्राला झळ लागते. कारण महाराष्ट्र एक कुटुंब आहे आणि या कुटुंबातील एक सदस्य आहे उद्धव ठाकरे. आणि उद्धव ठाकरे आपली विचारसरणी, विचारधारा काय झाली, माती करून त्या विचारधारेची, ती विचारधारा वेशीवर टांगून लव जिहाद करायला लागले. जशी एक मुलगी आपल्या वडिलांच्या विचारधारेची, आपल्या आई वडिलांच्या विचारधारेची प्रतारणा करते आणि त्या अब्दुलच्या सोबत जाते, त्यावेळी तिची जी अवस्था होते तीच अवस्था आज या उद्धव ठाकरेंची आहे. आणि उद्धव ठाकरे मेरा अब्दुल ऐसा नहीं करेगा, मेरा अब्दुल ऐसा नहीं है, ये जो बात कर रहे, ही जी गोष्ट ते म्हणतायत त्याची प्रचिती त्यांना येणारच. असो मित्रांनो, ती प्रचिती येईल तेवढी येईल. तोपर्यंत महाराष्ट्र भरडला जातोय, महाराष्ट्रातील जनता भरडली जाते. कारण या ओट जिहादमुळे आणि त्यांच्या ह्या समर्थकांमुळे, त्यांच्या या चाहत्यांमुळे आज महाराष्ट्र भरडला जातोय. मित्रांनो, हे धर्मयुद्ध आहे. मग कुठल्याही प्रकारचं युद्ध असो, 2 देशामध्ये असो, 2 विचारांमध्ये असो, 2 प्रवृत्तीमध्ये असो, कशामध्ये असो, मग ते लोकतांत्रिक असो की आणखीन कुठल्याही तंत्राचा असो,
ते जे युद्ध असते ना मित्रांनो, तो प्रत्येक युद्ध हे एक धर्मयुद्ध असते, कारण त्याच्या विरोधात कोण उभं असते तर अधर्मी उभे असतात. जसं महाभारताचं युद्ध घडलं ते सुद्धा धर्मयुद्ध होतं. श्रीकृष्णाने ते युद्ध घडवलं, धर्मयुद्ध घडवलं, कारण अधर्मी त्यांच्यासमोर उभे होते. अर्जुनाला सांगितलं, तुझे जे आप्त समोर दिसत आहेत ना, ते तुझे आप्त नाही आहेत, ते तुझे स्वकीय नाही आहेत, ते तुझे कुटुंबीय नाही आहेत, ते कोण आहेत तर अधर्मी आहेत. मग ते कितीही श्रेष्ठ असो, कितीही महान असो, ते कोण आहेत? अधर्मी आहेत. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युतानाम अधर्मस्य. मित्रांनो, हा श्लोक आहे ना, या श्लोकाला काहीतरी अर्थ आहे. तो श्लोक समजून घ्या, उमजून घ्या, त्याचा अर्थ जाणून घ्या, त्याचे उद्दिष्ट जाणून घ्या, म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. ह्या ज्या काय आता निवडणुका होत आहेत, लोकसभेची निवडणूक झाली, आता विधानसभेची निवडणूक होती आहे, आणि त्यानंतर आता महापालिकेच्या निवडणूक होतील, ग्रामपंचायतच्या निवडणुका होतील. ज्या काय निवडणुका होतील या प्रत्येक निवडणुका ही धर्माची लढाई असणार आहे. आता तुम्ही धर्मासोबत आहात की अधर्मियांसोबत आहात, अधर्मियांसोबत आहात की धर्मासोबत आहात, हे तुमच्या हातात आहे. आता उद्धव ठाकरे कुठल्या दिशेला आहेत? उद्धव ठाकरे कुठल्या दिशेला आहेत तुम्हाला काय वाटते? ते धर्मीय आहेत की अधर्मीय आहेत? मित्रांनो, मी तुमच्यासमोर हे वास्तव ठेवलेलं आहे. आणि त्याबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला मी गोष्ट म्हणालो की उद्धव ठाकरेंनी माफी मागितली, एका वर्तमानपत्रामध्ये ती गोष्ट, तो मथळा आलेला आहे एका वर्तमानपत्रामध्ये. त्या वर्तमानपत्राचं नाव आहे राष्ट्रीय उजाला, आणि हे स्थानिक महाराष्ट्रामधील स्थानिक वर्तमानपत्र आहे, राष्ट्रीय उजाला. आणि या राष्ट्रीय उजालामध्ये तो एक मथळा लिहून आलेला आहे, आणि त्या मथळ्यामध्ये एक बातमी आहे. मित्रांनो, ती बातमी काय आहे तर 1992 साली जे दंगे झालेत, दंगल उसळली, म्हणजे बॉम्बस्फोटानंतर मुसलमानांच्या विरोधात जो दंगा उसळला, त्या दंग्याची जबाबदारी स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली होती. मित्रांनो, लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते. स्वर्गीय माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्याची जबाबदारी घेतली होती त्या दंग्यांची. त्या शिवसैनिकांच्या मागे ते उभे होते, आणि ते सरळ म्हणाले होते, या दंग्यामधून माझ्या शिवसैनिकांनी हिंदूंना वाचवलं आहे, मराठी माणसांना वाचवलं आहे. आणि हा दंगा जो घडवला आणि जी काय मुसलमानांची मुस्काटदाबी झाली, त्या मुस्काटदाबीची माफी मागितली आहे उद्धव ठाकरे यांनी. त्या 1992च्या दंग्याची माफी मागितली. मित्रांनो, उद्धव ठाकरे त्यावेळी या संघटनेमध्ये कुठेही नव्हते. पहिली गोष्ट, महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. उद्धव ठाकरे या काळामध्ये, ज्यावेळी दंगली घडल्या 1992च्या काळामध्ये, उद्धव ठाकरे कुठेही राजकारणामध्ये नव्हते, ते फोटोग्राफी करत होते. मित्रांनो, मग उद्धव ठाकरेंनी ही जबाबदारी का घेतली, माफी का मागितली? उद्धव ठाकरेंनी माफी मागितली का? त्या कृत्याची, त्या एका कर्माची, त्या एका कृतीची माफी उद्धव ठाकरेंनी का मागितली? त्यांच्याकडून हा गुन्हा घडला का? जर याला आपण गुन्हा समजू, जर या कृतीला आपण गुन्हा समजू, तर हा गुन्हा उद्धव ठाकरेंच्या हातून घडला का? आणि मित्रांनो, जर उद्धव ठाकरे माफी मागतात याचा अर्थ तो गुन्हा घडलेला आहे. उद्धव ठाकरे काय स्पष्ट करू इच्छित आहेत की 1992 साली जे शिवसैनिकांनी जे काय कृत्य केलं, जे काय कर्म केलं, जी काय कृती केली, जो काय लढलेत, मित्रांनो लक्षात घ्या, कशा विरोधात? तर अधर्माच्या विरोधात. अधर्माच्या विरोधात हे शिवसैनिक लढलेत, आणि त्यांनी या मुसलमानांना त्यांची जागा दाखवून दिली. मग ह्याला धर्मयुद्ध म्हणायचं की या शिवसैनिकांनी केलेला गुन्हा म्हणायचा?
मित्रांनो, उद्धव ठाकरेंनी माफी मागितली, याचा अर्थ काय झाला? तो गुन्हा झाला. आणि हे गुन्हेगार कोण आहेत? तर खुद्द हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, त्यांचे पिता. कारण ही संघटना त्यावेळेला 100% बाळासाहेबांच्याच वरदहस्ताखाली होती. त्याच्यावरती प्रभुत्व फक्त आणि फक्त बाळासाहेबांचं होतं. बाळासाहेबांचेच आदेश मानले जायचे. मित्रांनो, लक्षात घ्या, त्यावेळी फक्त आणि फक्त बाळासाहेबांचेच आदेश मानले जायचे. मग हा आदेश बाळासाहेबांनीच दिला होता असं म्हणायला हरकत नाही शिवसैनिकांना, आणि त्याने ते स्वीकारलं सुद्धा आहे. मग आदेश दिलेला बाळासाहेबांचा हा अनादर करायला कसे काय धजावलेत उद्धव ठाकरे? याचा अर्थ काय झाला? उद्धव ठाकरे यांनी काय मागितली? बाळासाहेबांनी केलेल्या गुन्ह्याची माफी मागितली. हा त्याचा अर्थ झाला. बाळासाहेबांना त्यांनी गुन्हेगार बनवलं. बाळासाहेबांना त्यांनी गुन्हेगार बनवलं. बघा काय कर्तृत्व आहे. एका खुर्चीसाठी, त्या पदासाठी, त्या आपल्या राजकीय भवितव्यासाठी एक पुत्र आपल्या पित्याचा बळी द्यायला निघालाय. इतक्या वर्ष ते कसलेल्या संघटनेचा बळी द्यायला निघालाय. काय म्हणावं मित्रांनो? लव जिहाद, ह्यालाच म्हणतात लव जिहाद. जशी ती मुलगी, एखादी मुलगी जशी त्या अब्दुलच्या प्रेमामध्ये आंधळी होते आणि आपल्या मात्या पित्यांचा काय करते? उपमर्दन करते, अपमान करते, माता पित्यांवरती आरोप लावते, माता पित्यांना हे करते, गुन्हेगार ठरवते, अशी ती मुलगी. आणि त्या अब्दुलच्या प्रेमात अगदी वाहून जाते. आणि मेरा अब्दुल पैसा नहीं है, मेरा अब्दुल अलग है. हीच अवस्था आज उद्धव ठाकरेंची आहे. आपल्या मात्या पित्यांची त्यांनी इज्जत वेशीवर टांगली. आपल्या मात्या पित्यांना त्यांनी काय केलं? गुन्हेगार ठरवलं. कोणासाठी? तर ते अब्दुलसाठी. ह्याला म्हणतात लव जिहाद. आणि या लव जिहादमधून दोन जिहाद निर्माण झालेत. एक झाला ओट जिहाद आणि दुसरा झाला लँड जिहाद. आणि ह्याच कारणामुळे आज हिंदू एकवटला आहे. बटोगे तो कटोगे ही जी घोषणा दिली गेली त्याला कारणच हे 3 जिहाद आहेत. लव जिहाद जे उद्धव ठाकरे यांनी केलेलं, ओट जिहाद हा उद्धव ठाकरेंनी निर्माण केलेला, आणि तिसरा म्हणजे लँड जिहाद. आणि याचे जनते कोण आहेत? तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ना की काँग्रेस, ना की राष्ट्रवादी, पण माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. या तिन्ही जिहादचे प्रणेते कोण आहेत? तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. असा मी आरोप का लावतोय? कारण खुलेआम आता ते मुसलमानांचं लागून चालन करत आहेत, तुष्टीकरण करत आहेत. जेवढं काँग्रेस खुलेआम ओपनली, अगदी खुद्द शरद पवार सुद्धा करत नाही, पण हे उद्धव ठाकरे अगदी खुलेआम. आणि हे जे त्यांनी केलं ना, माफीनामा घेतला ना मित्रांनो, तो कधी घेतला? ह्या निवडणुकीची जी प्रचार दौरे थांबल्यानंतर त्यांनी ह्या मौला मौलवींची खाजगी बैठक घेतली, बंद दरवाजाच्या आत बैठक घेतली. आणि ह्या बंद दरवाजाच्या आतमधल्या बैठकीमध्ये हा निर्णय त्यांनी घेतला. त्यांनी माफी मागितली. 1992 साली जे काय घडलं, जे काय शिवसैनिकांनी केलं, जे काय माझ्या पित्यांनी केलं, तर त्यांना मी गुन्हेगार ठरवतो, त्या शिवसैनिकांना सुद्धा आणि माझ्या पित्याला सुद्धा, आणि मी माफी मागतो. मित्रांनो, त्या पत्रकार कोण आहेत? तर प्रणव डोगरा यांनी हा लेख लिहून त्या न्यूज पेपरमध्ये, त्या वर्तमानपत्रामध्ये
हा लेख लिहिलेला आहे, ही बातमी दिलेली आहे प्रवीण डोगरा. मित्रांनो, त्याचा जे हे आहे ना कात्रण, ते मी व्हिडिओवरती डिस्प्ले करतो. तुम्ही बघा, वाचा ते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा पुरावा आहे मित्रांनो. ते किती ऑथेंटिक आहे याच्यावरती मी जात नाही आता. ही बातमी किती ऑथेंटिक आहे याच्यावर मी जात नाही आहे मित्रांनो. का? तर कारण गेल्या 5 वर्षाच्या काळात उद्धव ठाकरे हे जे काय करतायत, हे जे काय ज्या दिशेने चालले आहेत, ज्या प्रकारे ते त्या दिशेच्या बाजूने धावतायत, पळतायत, त्या अब्दुलला जसे ते मिठ्या मारतायत, जे काय दिसून येते त्याच्यावरून ही गोष्ट काय होते, प्रूव्ह होते. त्यामुळे त्याच्यात किती सत्यता आहे आणि ते पडताळून पाहण्याची आवश्यकता नाही आहे. ते दाखवून दिले आहे त्यांनी आपल्या कृतीतून, आपल्या कर्मातून, आणि हे त्रिवार सत्य आहे असं म्हणायलाही हरकत नाही. मित्रांनो, लक्षात आलं का? कारण सज्जाद मोमियानी यांनी त्यांचा उल्लेख केलेला आहे, उद्धव ठाकरे यांचा. त्यांच्यासोबत त्यांची एक मुलाखतसुद्धा झाली आहे, भेटसुद्धा झालेली आहे. आणखीन काय, आणखीन किती पुरावे द्यावेत, आणखीन काय करावं? मित्रांनो, एका आतंकीच्या त्या कबरीवरती त्याचं सुशोभीकरण करण्यासाठी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्याला अनुमती देतात. या पलीकडे आणखी उद्धव ठाकरेंकडून काय आपण हे करायची, इच्छा प्रकट करायची? पालघरमध्ये ज्यावेळी त्या संतांची, त्या संन्याशांची हत्या होते त्यावेळी मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे. मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे. त्यांनी असे कोणते आदेश दिलेत पोलिसांना? जग जाहीर आहे मित्रांनो. अनेक गोष्टी आहेत, बोलावं तेवढं कमी आहे. लव जिहाद, ओट जिहाद आणि लँड जिहाद, या तिन्ही जिहादमध्ये आज उद्धव ठाकरे वाहत गेलेले आहेत. त्यांची श्रद्धा कधी होईल, त्या श्रद्धेचे 56 तुकडे कधी होतील आणि ते फ्रीजमध्ये कधी डांबले जातील मला माहिती नाही. पण हे वास्तव आहे, हे त्रिवार सत्य आहे असं म्हणायला हरकत नाही. तुम्हाला काय वाटते मित्रांनो? हे जे काय मी गोष्टी तुमच्यासमोर ठेवतोय, हे जे काय वास्तव तुमच्यासमोर ठेवतोय, तुम्हाला काय वाटते? आपले विचार आपण कमेंट बॉक्समध्ये मांडा, लिहा, लाईक करा. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पटायचे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.